नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मनीष टेंबरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया राज्यातील ठळक घडामोडी। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्याने चोपड्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय हो, लाडल्या बहिणींचा लाडका भाऊ, देवा भाऊ, देव भाऊ अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ। भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्र भाऊ यांनी जी भारतीय जनता पार्टीच्या आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, अजित पवार गट, राष्ट्रवादी सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आणि आता हा आनंदोत्सव पूर्ण जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते करतील अशी मी आशा करतो। आणि हा आनंदोत्सव खूप जोरात पूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे। त्यात कोकणाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मी सहभाग घेतला, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। भारतीय जनता पार्टी कोकण तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष ते रावसाहेब भाऊ, सर्व युवा मोर्चाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्वांनी खूप जोशात भाग घेतला आणि महायुतीचे कार्यकर्ते देखील आमच्यामध्ये सहभागी झाले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा। या मंगल प्रसंगी अभूतपूर्व जे यश महायुतीला जे मिळालेलं आहे, त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते सन्माननीय देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ यांनी आज जे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या अभूतपूर्व यशाबद्दल पूर्ण भारतीय जनता पार्टी आणि संपूर्ण महायुती, संपूर्ण लोकांचं, या महाराष्ट्राच्या जनतेचं खूप खूप आभार मानते आणि या यशाचं पूर्ण भारतीय जनता पार्टी या यशाचं सोनं करेल आणि या महाराष्ट्राची पूर्ण रचना आपण भविष्यामध्ये जे पण करणार आहे, जे काही नियोजन भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने घेतलेले आहेत ते संपूर्ण यश आपण येणार असं भारतीय जनता पार्टीमार्फत आम्ही सर्व कार्यकर्ते आणि सर्व चोपड्याची जनता आज असं म्हणते आहे आणि देवा भाऊंना, या लाडक्या बहिणीच्या लाडक्या भाऊंना खूप खूप शुभेच्छा। देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। यानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे। यवतमाळ येथील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत पेढे वाटून जल्लोष साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। वंदन करण्यासाठी उद्या सकाळी 6 वाजता या ठिकाणी निघायचं आहे। जास्तीत जास्त कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू भगिनींनी चित्र क्लिअर होतं, पण तरी पण आज अत्यंत बहुमताने महायुतीचं सरकार निवडून आलेलं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिसऱ्यांदा आपले देवेंद्र भाऊ फडणवीस आज शपथ घेत होते मुख्यमंत्रीपदाची आणि आम्ही अतिशय आनंदून गेलेलो आहे। अगदी उत्साहानं आम्ही सगळे कार्यकर्ते आपापल्या प्रभागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपाचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ प्रमुख असो की शक्ती केंद्र प्रमुख असो, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं देवेंद्र भाऊच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथीच्या आनंदात एक जल्लोष साजरा करत आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर हा जल्लोष साजरा होतो आहे। तर आम्ही आज सगळ्या प्रभाग 24च्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, बूथ प्रमुखांनी फटाके फोडून आणि सगळ्यांना मिठाईचं वाटप करून हा जल्लोष साजरा केलेला आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये अतिशय उत्साह आणि खूप जास्त आनंद आहे की बा परत एकदा महायुतीचे आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले आहे आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत महाराष्ट्राचं एक सरकार बसलं आहे आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं आतापर्यंत जे प्रगती झाली आहे, विकास झाला आहे, तो पुढेही 5 वर्ष होईल ही सगळ्यांना खात्री आहे आणि आम्ही प्रत्येकजण एकमेकांचं अभिनंदन करतो आहे। संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलं होतं, आज त्याचा शेवटी शेवट झाला आणि अतिशय आनंदाने झाला आहे। त्यामुळे आम्ही सगळे पदाधिकारी, भाजपचे सगळे पदाधिकारी अतिशय आनंद व्यक्त करतो।
महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व, एक कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रात आहे. ते देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. त्यांना मी अंतःकरणापासून शुभेच्छा देतोय. अजित पवार आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. त्यांना पण मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मी एकनाथ शिंदे यांना देखील शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे. एक महाराष्ट्रातलं उगवतं नेतृत्व ज्याला आपण म्हणतो, एक कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे ती देवेंद्र फडणवीस साहेब आज त्या ठिकाणी शपथ घेत आहेत. आणि म्हणून त्यांना मनापासून, अंतःकरणापासून, हृदयापासून त्यांना मी या ठिकाणी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. आमचे नेते आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी शपथ घेत आहेत. त्यांना सुद्धा मी मनापासून, अंतःकरणापासून, हृदयापासून शुभेच्छा देतो. आम्हाला टी व्हीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब सुद्धा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान त्या ठिकाणी होत आहेत आणि त्यांनी सुद्धा मी शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला माहिती आहे की गेल्या 2.5 वर्ष ज्या पद्धतीने एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय दादा, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे काम त्या ठिकाणी केलेले आहेत आणि एक काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची त्या ठिकाणची ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्यांच्या त्या सगळ्या योजनेमुळं आज महाराष्ट्रामध्ये 237 जागा की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जागा निवडून आणण्याचा विक्रम या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून आनंदाचा दिवस आहे. आम्हाला खूप जबाबदारी आमच्यावरती त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि म्हणून त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही प्रामाणिकपणे जनतेची सेवा करू, एवढाच शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो. हे बघा, हे वरिष्ठ पातळीवरचे निर्णय असतात. ते काय असे टी व्हीवरती किंवा चॅनलवरती सांगून तो निर्णय होत नसतात. वरिष्ठ पातळीवरचे आमचे नेते बसतील, चर्चा करतील आणि कोणाला मंत्रिपद द्यायचं, कोणतं खातं कोणाला द्यायचं ते त्या ठिकाणी ठरवतील. पण आज मी तिघांना पण मनापासून, अंतःकरणापासून शुभेच्छा देतो. बघा, आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आज तिन्ही नेते शपथ घेत आहेत, याचा आनंद आम्हाला त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं उद्या काय होणार आहेत ते नेते उद्या ठरवतील. पण आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता. आज ते तिघे नेते आणि सरकार स्थापन होतं आहे आणि महाराष्ट्राला हे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करेल हा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. धन्यवाद. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला आणि फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला. आम्ही होतो गुलाम, आम्हाला पाशा बनवून गेला. म्हणून होत असणारा महामानव क्रांती सुरू विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रात नव्हे तर देशातून महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर येथे अनेक लोक येतात. त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका भोगाव या गावातील किरण बाळू केदारे यांच्या निवासस्थानी येऊन त्यांनी ॲक्रिलिक कलरचा वापर करून जळत्या मेणबत्तीवर 3.5 तासात महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र व त्यांना अभिवादन केले आहे. म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचा अंधकार संपवण्यासाठी जो क्रांतीसूर्य ह्या देशात जन्मला होता बाबासाहेब आंबेडकर नावाचा, त्याने 6 डिसेंबर 1956 रोजी शेवटचा श्वास उद्याच्या दिवशी घेतलेला. तर हजारो वर्षांच्या पिढीचा जो अंधकार ज्या महामानवाने संपवला, त्या महामानवाला असं अनोख्या पद्धतीनं अभिवादन करण्यासाठी काहीतरी असं वेगळं कुठंतरी मला ही कल्पना सुचली आणि तेजोमय त्याचं एक प्रतीक असणाऱ्या मेणबत्तीवर बाबासाहेब आंबेडकर रेखाटावेत असं माझी मनाची संकल्पना झाली आणि मी ते रेखाटले. रेखाटत असताना म्हणजे जो त्यांचा त्याग होता, म्हणजे मेणबत्ती ज्याप्रमाणे प्रकाशमान होते ती स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते, त्या प्रकारचा बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग होता. खूप 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 हालापेष्टा सहन केल्या. ते मुलं गेले, त्यांची पत्नी गेली, पण ते आपल्यासाठी कायमस्वरूपी उभे होते, न खस्ता उभे होते. आणि त्या टाईपचं कुठंतरी एक महामानवाला अभिवादन ते कुठंतरी एक आपलं देणं लागतं. म्हणून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि ह्या मेणबत्तीच्या रेखाटनावरून असं सांगण्याचा प्रयत्न होतो की मेणबत्ती ज्याप्रमाणे प्रकाशमान म्हणून दुसऱ्याला प्रकाश देते, तसं बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य होतं आणि कुठंतरी नवीन काहीतरी करण्याची जिज्ञासा होती, म्हणून नवीन पद्धतीचं अभिवादन महामानवाला केलं. काय नाव आपलं? मी किरण केदारे, MA फर्स्ट इयर करतो. मी भोयगाव येथेच राहतो. नेमिनाथला, चांदवडला मी शिक्षणाला आहे. चोपडा येथील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र व चोपडा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विद्यार्थी संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या आविष्कार 2024 ही स्पर्धा दरवर्षी भरवण्यात येते. यावर्षी चोपडा येथे आयोजन करण्यात आलेल्या या विद्यार्थी संशोधन स्पर्धेमध्ये जिल्ह्याभरातून 40 महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक 800 पेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदवला आहे. त्यातील 480 जणांनी संशोधन प्रवेशिका सादर करण्यात आली आहे. वाशी MPSC मार्केटमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या कांद्याचे दर 40 ते 60 रुपये प्रति किलोच्या दरम्यान स्थिरावले आहेत.
जे काही दिवसांपूर्वी गगनाला भिडले होते. कांद्यांच्या किमतीमध्ये 10 ते 20 रुपयांची घट झाल्याने व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कांदा अर्धा किलो कांदा खरेदी करणारे ग्राहक आता 1 किलो पर्यंत खरेदी करत आहेत. बाजारात कांद्यांची उपलब्धता ही चांगल्या प्रमाणात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आजच्या विशेष बातमीपत्रात एवढंच. अधिक माहिती करता बघत राहा महाराष्ट्र T24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.